मुंबईतून दादागिरी घालवणार, विकासाची कारागिरी करणार. 16 जागांसाठी आरपीआय आक्रमक, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट. मुंबई झुंजार न्यूज. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून महायुतीमधील जागावाटपाचा पेच अधिक गहिरा होण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मुंबईत किमान 16 जागांची आग्रही मागणी केली आहे. आम्ही कोणाचीही गय करणार नाही, कारण महायुतीचा विजय पक्का आहे, असा निर्धार व्यक्त करत आरपीआयने आता आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिका ही केवळ एक निवडणूक नसून ती महायुतीच्या विश्वासार्हतेची कसोटी आहे, असे मत आरपीआयच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. मुंबईतील दादागिरी मोडीत काढून केवळ विकासाची कारागिरी करण्यावर पक्षाचा भर असेल, असा शब्द कार्यकर्त्यांनी दिला आहे. विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी आरपीआयला दिलेल्या शब्दाचा मान राखल्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण असून यामुळे आरपीआयची शान अधिक वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आरपीआय हा महायुतीचा सुरुवातीपासूनचा निष्ठावान मित्रपक्ष आहे. मात्र प्राथमिक जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सामावून न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आमचा निर्णय पक्का आहे आणि आता विरोधकांना जोराचा धक्का बसणार आहे, असे सांगतानाच ही नाराजी दूर करण्यासाठी आणि सन्मानपूर्वक 16 जागा मिळवण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. मुंबईच्या राजकारणात दलित आणि वंचित बहुजन समाजाची मते निर्णायक ठरतात. अशा परिस्थितीत महायुतीने आरपीआयला सन्मानजनक जागा न दिल्यास त्याचे पडसाद उमटू शकतात. सामाजिक समावेशकता टिकवण्यासाठी आरपीआयला 16 जागा देणे ही काळाची गरज असल्याचे पक्षाने म्हटले आहे. जागांची मागणी. मुंबई महानगरपालिकेत किमान 16 जागांची आग्रही मागणी. मुख्य निर्धार. मुंबईतील दादागिरी संपवून विकासाचे राजकारण करणार. नेत्यांवर विश्वास. प्रवीण दरेकर यांनी दिलेला शब्द पाळल्याने कार्यकर्त्यांस समाधान. पुढील पाऊल. जागा वाटपातील नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची चर्चा करणार. मुंबईच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी महायुतीला आरपीआयच्या निष्ठेची आणि ताकदीची गरज लागणार हे स्पष्ट आहे. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट आरपीआयच्या या 16 जागांच्या मागणीवर काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.